सामान घेतलं आहे आता, सगळं पोतीत भरलं आहे. ही टँक इकडे एचएसएस वगैरे, चेन कवर सगळं इकडे. इकडनं आपण चालले सामान घेऊन जितूकडे. आता जितू कोण आहे, काय काम करतो, हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब शेअर नक्की करा. जे कोणी RX लवर असतील तुमचे मित्र त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सगळं पार्ट्सची माहिती मिळत राहील. चला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. पैनल तो शाळाची कापली मेलनाची त्याच्याकडं पाटे चौकाकडे जाताना एक याच्याकडं अनेक जुनी आठवडे बाजार नाही काय झाड जाताना तिथं गेल्यावर तिथं आहे. अच्छा, मी जे दुकानं फिरलाय ना त्याचं दुकानं तुला दाखवतो. मग ओरिजिनल कोणाकडे वाटला? सगळा ओरिजिनलच घेतला ना. अच्छा मित्रांनो, आपण आता पेंटच्या ठिकाणी जिथं आपण पार्ट्स पेंटसाठी दिले होते, आता तिथलं जो ऑइल वगैरे आहे तो काढणं चालू आहे. त्याच्यावर कलर घासणं चालू आहे. त्याच्यानंतर कलर होईल, त्याच्यावर कलर करण्यात येईल नंतर. अशा प्रकारे चाललं आहे मित्रांनो काम. पुढच्या अपडेट तुम्हाला देत राहील व्हिडिओमध्ये, तुम्ही जोडून राहा सोबत. मित्रांनो आलो आपण पेंट शॉपला, तिथं आपण गाडी RX फक्त पेंटसाठी दिली होती. तर दाखवतो तुम्हाला आता काय काम झालं आहे, कसं चाललं आहे. ते घासून वगैरे सगळं क्लीन झालं आहे. ते घासणं चालू आहे आता. हे 2-3 दिवसात मिळून जाईल आपल्याला. पेंट क्वालिटी बघू शकता मित्रांनो तुम्ही. पेंट क्वालिटी अशी आहे, त्यामुळे आपण इथंच फक्त फोल्डरचं काम होतं, पण आपण आपलं फ्रेंड सर्कल असल्यामुळे त्यांनी आपलं काम घेतलं आणि ते आपलं काम करून देतात टू व्हीलरचं. आणि ते टू व्हीलर करत नाही. या ठिकाणी अशा ॲक्सिडेंटल वगैरे गाड्यापासून तर रेग्युलर सर्व्हिसिंगपासून स्पेस टचअपपासून सगळं काम केलं जातं. त्याच्याकरता आपलं प्रोफेशनल पद्धतीने इथं काम होतं. त्याच्याकरता आपण इथं विश्वासाने दिलेलं आहे. जसं आता घासाचं मशीन बघू शकता तुम्ही, तशा आधुनिक पद्धतीने इथे काम केलं जातं. म्हणून आपण इथे इंटरेस्टेड होतो काम द्यायला. आता हे गाडीचे पार्ट्स आहे, याच्यावर सगळं ऑइल लागलं होतं. अक्षरशः थर साचला होता, पण तो थर त्यांनी काढून आणि मग ते पॉलिश पण झाले नाही अजून, फक्त थर घासला आहे. बघा पूर्ण नीट अँड क्लीन झालं आहे मित्रांनो. ते बघू शकता आपण, पूर्ण नीट अँड क्लीन. पॉलिश वगैरे सगळं बाकी आहे अजून फक्त घासणं झालं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये एवढा कलर क्लिअर झाला आहे. अजून बरेचसे पार्ट बाकी आहे मित्रांनो. तर आता ते झाल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दाखवत राहील मी पुढचा अपडेट. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आधी करा मित्रांनो, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला अपडेट मिळतील. आणि गाडीला किती खर्च लागतो मित्रांनो, आज 30 दिवसाचा चॅलेंज आहे आपला. 30 दिवसामध्ये आपण हे काम कंप्लीट करणार आहे गाडीचं. तर मित्रांनो व्हिडिओ असे बघत राहा तुम्ही, तुम्हाला कंप्लिटली स्टोरी समजेल की गाडी कसा काय खर्च लागतो मित्रांनो. तर अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक शेअर तुमच्या मित्रांना ज्यांना इंटरेस्टेड असेल 100मध्ये किंवा 135मध्ये यामाहा, तर त्यांना हे शेअर करा व्हिडिओ, म्हणजे त्यांनाही जेणेकरून याच्याबद्दल माहिती राहील मित्रांनो. बरेच लोक महाग गाड्या घेतात आणि महाग कॉस्टिंगमध्ये ते रिपेअर करतात. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आहे, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्यासाठीच बनवले गेलेले आहे मित्रांनो हे व्हिडिओ. तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बाकीचे बॅक पॅनल्स वगैरे सगळे इकडे टांगले आहे, इकडे रेडी करून ठेवलं आहे सगळं. आणि आता एसी वगैरे आता पेंट होतील, ब्लॅक झाले.
स्लॅब काढून झाला आहे आता, त्याच्यामध्ये थोडंफार रफ करता तेवढं झालं आहे. आता ही पॅकिंग लागली होती याला, ही पॅकिंग पण काढून घेतली आहे म्हणजे कलर परफेक्ट बसेल, नंतर कोरल्यानंतर कलर निघणार नाही.